नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली डिझाईन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी मी ठिपके काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला आजूबाजूला असा डबा काढून घ्यायचा आहे। असा षटकोनी आकार आपल्याला तयार झालेला आहे। आजूबाजूला फक्त रेषा काढून घ्यायच्या आहेत। आणि आता या ठिकाणी जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांच्या साइडला फक्त आपल्याला असा गोलाकार तयार करायचा आहे, मधला ठिपका घेऊन। सर्व बाजूंनी असे आपल्याला गोल आकार असे फक्त करून घ्यायचे आहेत। आता आजूबाजूला राहिले त्या ठिकाणी पण आपण करून घेऊ। अशा पद्धतीने सर्व साइडला आपले गोलाकार तयार करून झालेले आहेत। आता ते आपल्याला फक्त जोडून द्यायचे एकमेकाला, अशी फुले मारायची आहेत। आणि ज्या आजूबाजूला आपण डब्यासारखा आकार तयार केला आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत। 3-3 रेषा काढून घ्यायच्या आहेत सर्व बाजूंनी आणि त्या मधल्या भागालाच फक्त जोडायच्या आहेत। मध्येच सर्व जोडून द्यायच्या आहेत त्या रेषा। अशा मोठ्या, त्यानंतर थोडी छोटी, त्यानंतर छोटी अशा रेषा काढून घ्यायच्या आणि त्या मध्ये जोडायच्या आहेत फक्त सर्व बाजूंनी। त्यानंतर त्यावरती आपल्याला असा कळीसारखा आकार काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली रांगोळी ही जास्त सुंदर दिसेल। आता मध्ये आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ह्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला ठिपके ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये अजून आपल्याला कलर टाकायचा आहे। अजून दुसरा कलर मी त्यात टाकलेला आहे। आता आजूबाजूला जो कळीसारखा आकार आपण तयार केलेला आहे त्यामध्ये पण आपण कलर भरून घेऊ। मी पिवळा कलर टाकलेला आहे, त्यानंतर थोडेसे भागामध्ये मी त्या ठिकाणी लाल कलर टाकलेला आहे, म्हणजे रांगोळी खूपच छान दिसते। आता त्यानंतर मधल्या फुलालाही आपण कलर भरून घेऊ। असे 2-2 कलर मी टाकलेले आहेत, तेही विरुद्ध कलर टाकलेले आहेत। अशा पद्धतीने आपली रांगोळी ही तयार झालेली आहे। माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर हे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।